अध्यक्ष महोदय, मी 2022-23च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी उभा आहे. खरं म्हणजे आज दिलेले 6 खाती चालेल, ही राज्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहेच. परंतु प्रत्येक आमदारांच्या किंवा राज्यातील प्रत्येक जनतेचा ज्याच्याशी संबंध येतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, असं सार्वजनिक बांधकाम आणि या खात्यावर मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं की आपल्याकडे जे काही 30-40 पोर्टफोलिओज आहेत, यात जवळपास 50% वरती आपला खर्च जो होतो तो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत होतो. म्हणजे आता शाळेच्या खोल्या असतील, अंगणवाड्या असतील, सामाजिक सभागृह असतील किंवा आपल्या सगळ्या राज्याचे तहसीलचे कार्यालय असतील किंवा सब रजिस्ट्रारचे कार्यालय असतील, गोडाऊन असतील, सगळी म्हणजे थोडक्यात कॉमन मॅनच्या प्रत्येक बाजूवर सार्वजनिक बांधकाम या खात्याचा संबंध अध्यक्ष महोदय येतो. जेव्हा हा इतका मोठा पसारा किंवा इतक्या मोठ्या खर्चिक आपला हा खातं असतं, त्यावर आपण जर बघितलं की समजा आता बजेट संपल्याबरोबर प्रत्येक आमदार महोदय आपण काय करतो, बॅग मधनं व्हाईट बुक काढून आपल्या मतदारसंघामध्ये काय रस्ते आले किंवा काय काय आपल्या मंजुऱ्या झाल्या ते आपण बघतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून जर हे खातं इतकं महत्वाचं आहे तर आपल्या या सभागृहाची जबाबदारी पण आहे की प्रत्येक तबक्यातल्या जनतेला या खात्यातनं न्याय दिला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि त्यावर काम करताना आपण जर बघितलं, हे एक खातं असं आहे सार्वजनिक बांधकाम अध्यक्ष महोदय की ज्याच्यामध्ये सगळं बाय बुक, इंजिनिअरिंग बाय बुक चालतंय. याचा अर्थ लिखित प्रत्येक गोष्टीचा कायदा आहे. आपण सार्वजनिक बांधकाम खात्याची चर्चा सुरू किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यावर बोलायला उभं राहिलं की ताबडतोब सर्वांच्या डोक्यामध्ये खड्डे भरणे, रस्ते घेणे, त्याच्यातल्या क्वालिटी खराब, इमारतीची कामं खराब, अशी सगळी येतात अध्यक्ष महोदय. पण माझा दावा आहे की जर आपण या खात्याला दिलेल्या कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे जर चालवलं तर आपण राज्याला आणि देशाला भरभरून देऊ शकतो, प्रत्येक टक्क्याच्या माणसाला मित्रांनो अध्यक्ष महोदय देऊ शकतो. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये आपण समजा एक साधा खड्डा जरी भरला तरी त्याचं हँडबुक असेल किंवा लॉज असतील किंवा रूल्स असतील, त्याच्याप्रमाणे तो कसा भरावा, रस्ता कसा असावा. एक नवीन रस्ता जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्याची सगळ्यात अगोदर सीबीआर व्हॅल्यू बघितली पाहिजे. म्हणजे कॅलिफोर्निया बेरिंग रेशिओ आपण बघतो, त्याची ट्रॅफिक इंटेन्सिटी बघतो, त्यानंतर तो रस्ता कसा डिझाईन करायचा, किती वर्षासाठी डिझाईन करायचा, हे सगळं अध्यक्ष महोदय ठरतं. या खात्यामध्ये असं आहे की प्रत्येक कामाचा 1 न 1 रुपयाचा हिशेब हा लेखी असतो. याचे पुरावे कधी नष्ट होत नाही. म्हणजेच या खात्यामध्ये आपण प्रामुख्याने माननीय मंत्री महोदयापासून तर सर्व खालच्या गँगमन पर्यंत प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण तो इमानदारीने आपली इंटिग्रिटी शाबूत ठेवून हे काम राज्याला दिलं पाहिजे. इतर बाबतीमध्ये कसं आहे, समजा एखादा मर्डर झाला अध्यक्ष महोदय तर तो लांब होता, जवळ होता, चाकू असा होता, तसा होता, या बऱ्याच कारणाने आरोपी असून सुद्धा सुटतात. परंतु पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम खातं असं आहे की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुटका नाहीये. अध्यक्ष महोदय, मी डायरेक्ट थोडंसं पॉइंट्सवर येतो. आज मला सर्व सभागृहाला सांगायचं आहे की आज किमान आपण या वर्षी जर सार्वजनिक बांधकाम खात्याचं पूर्ण काम तंतोतंत असलेल्या पैशांनी जर केलं तर पुढच्या 20 वर्षाचं भविष्य आपल्या राज्याचं आपण साबित ठेवू शकणार आहे. ते कसं अध्यक्ष महोदय, जेव्हा आता समजा 2019 नंतर जे काही सरकारमध्ये बदल झाला त्याच्या अगोदर हायब्रिड एन्युटी मॉडेलची जवळपास 32,000 कोटी रुपयांचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल बजेटमध्ये सँक्शन झालेले होते. मागच्या वर्षीचे 15,000 कोटी, या वर्षीचे 15,000 कोटी, जवळपास 60,000 कोटी हे बाकीच्या सर्व खात्यातली पैसे मिळून जवळपास 1,00,000 कोटी रुपयांची कामं राज्यामध्ये आज चालू आहेत, ज्याचा आपण वचन दिलंय
की हे पैसे कॉन्ट्रॅक्टरला आम्ही वेळेत देऊ. जेव्हा आपण बजेटमध्ये 15,000 कोटी रुपये अध्यक्ष महोदय यावर्षी टाकले, याचा अर्थ असा की कॉन्ट्रॅक्टरनी जे ती कामं केली तर त्यांना तो पैसा द्यावा लागेल. पण दुर्दैवाने मला असं सांगावं लागतं अध्यक्ष महोदय, मागचा स्पील, आत्ताची सगळी कामं आणि सगळ्या ह्याच्यातनं ग्रॅब करून वेगळ्या वेगळ्या व्यवस्था ज्या अधिकारी महोदयांनी तयार केलेल्या आहेत त्याला मोठा छेद देऊन आपल्याला इमानदारीने काम करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. त्याचं कारण असं की आज आपल्याचे मला दुर्दैवाने सांगावं लागतं अध्यक्ष महोदय, आपल्या राज्याचे या खात्याचे प्रमुख प्रचंड करप्शन मध्ये बुडालेले आहेत, प्रचंड करप्शन करत आहेत आणि म्हणून हे आपलं खातं दिवसेंदिवस डिटोरिएट होत आहे अध्यक्ष महोदय. मी जेव्हा असं बोलतोय तेव्हा मला सांगावं लागेल अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हे कसं होतंय म्हणून. त्याचं कारण असं, जेव्हा हायब्रिड अॅन्युटी मॉडेलची कामं सुरू झाली अध्यक्ष महोदय 2019च्या डिसेंबरला, हा सगळा पैसा मोबिलायझेशन ऍडव्हान्स म्हणून 5% त्यांना देण्यात आला. हे सगळं करताना आज आपल्याला खातं चालवताना मोठा पैसा समोर होता. काय करायचं, एक सिंडिकेट तयार केले गेली अध्यक्ष महोदय, सिंडिकेट तयार केली. या सिंडिकेट मध्ये धोंडगे जे आज नांदेडला आहेत, मी डायरेक्ट हॅमवर याच्याकरता बोलतोय अध्यक्ष महोदय कारण की सर्वात जास्त पैसा हा हॅमवर आहे. धोंडगे असतील, भायकर असतील, तोडावार असतील, हांडे असतील, केटी पाटील सी जे असतील, अध्यक्ष महोदय या सगळ्यांनी सिंडिकेट बनवलेली आहे. आज हायब्रिड अॅन्युटी मॉडेल, आणि मी जेव्हा सांगतो की माननीय मंत्री महोदय करप्शन मध्ये तुडुंब बुडालेले आहे, त्याचं कारण असं, मी यांना 37 पत्र लिहिली, या बाबतीतली 37 पत्र 2019 पासून तर आज तागायत पुराव्यासह लिहिली. बऱ्याच टेक्निकल गोष्टी अशा असतात की ज्या माननीय मंत्री महोदयाला लक्षात येत नाही, पण जेव्हा लक्षात आपण आणून देतो त्याच्यानंतर जेव्हा ते त्याचा गैरफायदा घेतात तर मग कसा प्रचंड लॉस आपल्या राज्याचा होतो अध्यक्ष महोदय, हे त्याचं कारण आहे. काय केलं यांनी अध्यक्ष महोदय, हायब्रिड अॅन्युटी आणि इतर सर्व भागामध्ये आता हा सगळा पैसा आहे. मग आपण आता कसं करायचं, यामध्ये तर आपल्याला प्रचंड करप्शन करायचं आहे. मग यामध्ये रास्ते काढले गेले अध्यक्ष महोदय. प्रत्येक हायब्रिड अॅन्युटी मध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरचा 60% हिस्सा होता, आपला 40% हिस्सा होता अध्यक्ष महोदय. सॉरी, आपला 60% हिस्सा होता आणि कॉन्ट्रॅक्टरचा 40% हिस्सा होता. 60% हा हिस्सा गव्हर्नमेंटचा कधी गेला पाहिजे, जेव्हा कॉन्ट्रॅक्टरचे किमान 30% पैसे जात येतील त्यानंतर आपण टाकले गेले पाहिजे. असं झालं नाही अध्यक्ष महोदय. सुरुवातीपासून याच्यामध्ये मोठी एक सिंडिकेट तयार करण्यात आली. त्यानंतर काय केलं, या हायब्रिड अॅन्युटी मॉडेलच्या कामामध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्टर सगळे जमले, त्यांनी सांगितलं तिकडनं निरोप गेले की नाही आम्हाला ह्या पद्धतीनं सगळं आम्हाला पाहिजे, तेव्हा इकडनं निरोप गेले की नाही आम्हाला ह्या गोष्टी लागतील तरच तुमचा पैसा मिळेल. कॉन्ट्रॅक्टर हतबल झाले अध्यक्ष महोदय. त्यांना सांगण्यात आलं की आम्हाला माहित नाही. त्यांनी सांगितलं हा रस्त्यांचे पैसे आम्हाला 10 वर्षात पुढे मिळणार आहे, 40% पैसे आमचे. त्यांनी सांगितलं 10 वर्षानंतर. कारण की मला सभागृहाला सांगायचं आहे की हायब्रिड अॅन्युटी मॉडेल हे एक असं मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये आपण रस्ता बनवताना अर्थवर्क एम्बॅकमेंट, सबग्रेड, जीएसबी, डब्ल्यूएमएम, डीबीएम आणि बीसी हे लेअर दिलेले आहेत अध्यक्ष महोदय. असं असताना आपली ही कामं सगळी आपण उत्कृष्ट करण्याकरता आपले व्हिजिलन्स हे डिपार्टमेंट असतं अध्यक्ष महोदय, यांना बाजूला ठेवण्यात आलं. याच्यामध्ये एई दिले, ऑथॉरिटीज इंजिनियर, हे याकरता दिले की आपल्या अधिकाऱ्यांपेक्षा पण जास्त चांगलं काम हे त्यांच्याकडनं करून घेतील. म्हणजे समजा अर्थवर्क एम्बॅकमेंट आहे अध्यक्ष महोदय, अर्थवर्क एम्बॅकमेंट मध्ये 0.75 मायक्रॉन पासून तर 75 mm च्या वरती पार्टिकल साईज चालत नाही मंत्री महोदय. मी आपल्याला हे पत्रावर आणि कॅसेटवर लिहून दिलेलं आहे. त्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी बोल्डर्स टाकण्यात आलेली आहेत, बोल्डर्स टाकण्यात आलेली आहे. सबग्रेड 75 mm च्या वरती चालत नाही. त्यानंतर बोल्डर्स, कारण की ठरलं असं की क्वालिटी आम्हाला माहित नाही, फक्त 10 वर्ष जरी टिकला हा रस्ता तुमच्यापर्यंत तरी चालेल, आणि म्हणून अत्यंत घातक आपला रस्ता आपण धरला आणि अर्थवर्क एम्बॅकमेंट मध्ये बोल्डर्स टाकण्यात आली. सबग्रेड मध्ये अध्यक्ष महोदय जेव्हा अर्थवर्क एम्बॅकमेंट आपण करतो, सबग्रेडचे 2 लेअर असतात, 250-250चे 2.
त्यामध्ये 50 mm च्या वरती पार्टिकल साईज चालत नाही. त्याच्यामध्ये 1-1 फुटाचे दगड टाकण्यात आली. अध्यक्ष महोदय, मी या सगळ्या रस्त्यांच्या कॅसेट माननीय मंत्री महोदयाकडे पाठवल्या. मी माननीय मंत्री महोदयाला, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय झाल्याबरोबर मी भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी सांगितलं हे जे चाललंय ते चुकीचं आहे. मला वेळ न भेटल्यावर मी शेवटी टिळक भवनला गेलो. काँग्रेसच्या सगळं त्यांचं हे चालू असत तिथे जाऊन सांगितलं. अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदय विचारतात तुझे किती तक्रारी आहेत. मी मंत्री महोदयाला विनंती केली, माझ्या तक्रारीमध्ये तथ्य नाहीये हे तर सांगितलं पाहिजे. किमान समजा मी तक्रारी करतो आहे तर तक्रारीमध्ये तथ्य नाही हे तर कळलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, 1.5 वर्ष झालं कोणत्याही तक्रारीचं मला उत्तर मिळालं नाही. मी म्हटलं कामाच्या व्यापामध्ये राहून गेला असेल. 1 रिमाइंडर, 2 रिमाइंडर, 8 रिमाइंडर जेव्हा मी तुम्हाला पुराव्यासह पाठवतो तर तुम्ही त्याच्यानंतर पैसे दिले कसे? 3-3 हजार कोटी रुपयांचे हप्ते त्यांनी दिले. अध्यक्ष महोदय, सबग्रेडमध्ये प्रॉब्लेम, WMM मध्ये अध्यक्ष महोदय, WMM मध्ये जीएसबी मध्ये फ्लॅकी मटेरियल अध्यक्ष महोदय. डीबीएम आणि बीसी ची साईज, डीबीएम ही 60 ची होती, 40 ची बीसी ची होती. अध्यक्ष महोदय, मी यांच्या नांदेडला गेलो. माननीय राजेश पवारजी माझ्या बरोबर होते, अजून 1-2 आमदार महोदय आमच्या बरोबर होते. अधिकाऱ्यांना बोलवलं आम्ही. दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या पीठ घेऊन आम्ही रस्ते चेक केले. अध्यक्ष महोदय, आपल्याला आश्चर्य वाटेल, एकही आयटम स्पेसिफिकेशन प्रमाणे नव्हता. अध्यक्ष महोदय, मी नंतर मंत्री महोदयांना भेटलो, त्यांना मी सांगितलं, त्यांना सगळे पुरावे पाठवले. अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही पैसे दिले त्यांचे. जर तुम्ही इमानदारीने वागला असता तर कशाला ही हालत झाली असती? का बरं पैसे त्यांचे दिले तुम्ही? दाखवून द्यावं. माझी चॅलेंज. अध्यक्ष महोदय, नांदेडला यांचं कोणतंही एक काम 100 मीटरचं जरी स्पेसिफिकेशन प्रमाणे असलं तर मी या दरवाजात पाय नाही ठेवणार. अध्यक्ष महोदय, इतक्या स्पेसिफिकेशनच्या खिलाफ यांनी काम केलेले आहेत. आज पीडब्ल्यूडी मध्ये अध्यक्ष महोदय यांनी रॅकेट केली. काय केलं? जे अधिकारी इमानदार अधिकारी आहेत, मी सगळे बोलत नाही की खराब म्हणून, जे इमानदार अधिकारी आहेत त्यांच्या PhD असून, ते डिग्री होल्डर असून त्यांना नाही दिलं, डिप्लोमा होल्डरला त्या जागी बसवलं. अध्यक्ष महोदय, मला 2-4 उदाहरणं दिली पाहिजे. हांडे नावाचा ग्रस्त, हे नाशिकला होते एसी, यांची बदली पुण्याला केली PMGSY ला. PMGSY पुणे केल्यानंतर त्यांना मुंबईच्या सर्कलचा एसीचा चार्ज देण्यात आला. कोणत्या कायद्याने दिला तुम्हाला? तुम्ही इकडे एसी नव्हते का दुसरे या ठिकाणी? आणि एसीला चार्ज दिल्यानंतर अध्यक्ष महोदय पुण्याला PMGSY CMGSY यांचे सीनना बाजूला काढलं. त्याच हांडेंना पुण्याच्या चीफ इंजिनियरचा पण चार्ज दिला. अध्यक्ष महोदय, म्हणजे पुण्याला बसलेला एसी तो इकडचे पण काम करतो. हे हांडे प्रशांत निरावर, केटी पाटील, नवले, तोटावार, भायेकर, शंकर धोंडगे, ह्या सगळी ही जी सिंडिकेट अध्यक्ष महोदय, ही यांच्या सन्मान्य हे जेव्हा मुख्यमंत्री महोदय होते तेव्हापासूनची यांची सिंडिकेट अध्यक्ष महोदय. मी त्यावेळेच्या पण तक्रारी केल्या होत्या, त्यांना मी सांगितल्या त्यांच्या वेळेच्या तक्रारी सुद्धा. मला हे पत्र काय लिहितात अध्यक्ष महोदय? त्यांच्या स्वतःच्या सहीने मला पत्र लिहिलं. त्यांनी काय लिहिलं की या 29 तक्रारीमध्ये स्कोप मोठा आहे, काही लोकांवर आम्ही शिस्तभंगीची कारवाई करतो आणि काही अजून चौकशा प्रलंबित आहे आणि काहीच्या चार्जशीट देतो. अध्यक्ष महोदय, पीडब्ल्यूडी मध्ये असं नसतं. स्कोप वगैरे सकाळी चेक जर केलं तर संध्याकाळी रिपोर्ट द्यावा लागतो की ह्या रस्त्यामध्ये काय काय आहे, काय काय नाही. व्हिजिलन्स इतकं व्यवस्थित आहे आपलं, पूर्ण मी जसं सांगितलं अगोदर बाय बुक चालतं. एकदा काम संपलं की त्यानंतर चेकिंग वाला जो जातो ते असं नाही सांगू शकत की ते असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. त्यांनी हे सांगितलं पाहिजे हे केलेलं नाही म्हणून लॉस टू गव्हर्नमेंट इतका झालेला आहे. यांनी अधिकारी पाठवले आणि असं सांगितलं यामध्ये हा असा दोष आढळतो, यांनी असं केलं असतं तर असं झालं असतं, मुख्य अभियंत्याची परवानगी घेतली असती. अरे हे सगळं अगोदर होतं. त्यानंतर जेव्हा व्हिजिलन्स जातं सुस्पष्ट भाषेमध्ये मॅन्युअल काय सांगतं, व्हिजिलन्सनी सुस्पष्ट लॉस टू गव्हर्नमेंट काढला पाहिजे, नाहीतर नाही सांगितलं पाहिजे लॉस टू गव्हर्नमेंट झालेला नाही म्हणून. याच हांडेंना अध्यक्ष महोदय आता एसीचा चार्ज दिला, मग मुंबई सर्कलचा सी बनवायचं होतं त्यांना. का बरं? प्रेसिडेन्सीचे कित्येक कामं आणि राजपूत नावाचा एक एक्झिक्युटिव्ह यांची कामं अध्यक्ष महोदय
एक नवीन प्रकार या पीडब्ल्यू मध्ये आहे अध्यक्ष महोदय सुरू झालेला. काय? समजा एखाद्याने 30 लाख रुपयाची चोरी केली किंवा 1 कोटी रुपयाची चोरी केली, एकतर सापडता सापडत नाही, आणि जर का सापडले तर ते 30 लाख रुपये पुन्हा भरून द्यायचे आणि टोळीमध्ये सामील होऊन जा. कारण की तुम्ही ब्रँडेड चोर आहात. आता तुम्हाला नवीन चोऱ्या करण्याकरता आम्ही मुभा दिली आहे म्हणून 30 लाख रुपये तर राजपूतचे भरून घेतले होते अध्यक्ष महोदय. त्याला नंतर प्रमोशन देण्यात आलं अध्यक्ष महोदय. काय प्रकार आहे हा? हे हंडे प्रेसिडेन्सीच्या याच्यामध्ये अध्यक्ष महोदय सापडल्या गेले. म्हणजे समजा आता आपण कॉमन मध्ये लोक दरोडे टाकतात, चोऱ्या टाकतात, चोर धरल्या जातात, डाके टाकणारे धरले जातात आणि त्यांचा ऐवज मुद्देमाल धरला जातो. मग आपण असं म्हणतो का की आता तुम्ही आता चोर दरोडेखोर तुमचा माल धरला गेला, जा तुम्ही आता समाजात नवीन दरोडे घाला. पण ही पद्धत या पीडब्ल्यूडी मध्ये आहे अध्यक्ष महोदय. माझी चॅलेंज आहे, 650 कोटी रुपयांची कामं ही जेव्हा हुडकल्या गेली त्यांना प्रमोशन दिल्या गेलं अध्यक्ष महोदय. केटी पाटील मुख्य अभियंता यांना नाशिकच्या व्हिजिलन्सने सांगितलं होतं की यांच्यावर चार्जशीट द्या. हे दोषी आढळले. दोषी आढळल्यानंतर आपला कायदा आहे, दोषी आढळलेल्यांना किंवा ज्यांच्यावर FIR आहे, ज्यांच्यावर चौकशी चालू आहे त्यांना प्रमोशन दिलं जात नाही, डिमोशन दिलं जातं किंवा त्यांना साईड पोस्टवर ठेवलं जातं. अध्यक्ष महोदय, त्यांना आता रेलचा सेक्रेटरी म्हणून दिलंय, कारण की त्यांना इकडे रस्त्याचा सेक्रेटरी घ्यायचं होतं. हांडेंना त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय मुख्य अभियंता बनवायचं होतं, पण मुख्य अभियंता बनवायला त्यांचा 8वा नंबर होता. 8वा नंबर होता. आता यांना तर इथं घ्यायचं आहे मुख्य अभियंता म्हणून. मग काय करायचं? मग नवीन पोस्ट क्रिएट केल्या. कधी आयुष्यामध्ये MJPचा आणि यांचा संबंध आला नाही. MJP वाल्याकडनं पत्र घेतलं की आम्हाला 3 मुख्य अभियंता द्या. ते 3 मुख्य अभियंता घेतले. भोंगे म्हणून आहेत आर्किटेक्ट, कोकण भवनला बसतात AC, त्यांचं पद अजून त्याला C म्हणून नवीन पद क्रिएट केलं अध्यक्ष महोदय. असे सगळे एक महाआरोग्य म्हणून आहे, काही संबंध नाही तिथं C ची पोस्ट क्रिएट केली. असे 8 पद केले. मग हांडेचा नंबर लावला आणि हांडेचा नंबर लावल्यावर ते महाआरोग्याला जायला पाहिजे होते, तिकडे जायला पाहिजे नाही. मुंबई सर्कलचे C त्यांना पुन्हा बहाल करण्यात आला अध्यक्ष महोदय, जे डिग्री होल्डर आहेत ते नाही. आणि या म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याला आश्चर्य वाटेल, यांच्या गँग मध्ये जो शंकर धोंडगे ना नांदेडमध्ये तुम्ही बघा अध्यक्ष महोदय, आत्ताच आमच्या प्रत्येक आमदार महोदयाला फार तर समजा विरोधामध्ये असतील 10 कोटी 15 कोटी, मला वाटतं 25 कोटीच्या वरती नसतात, बरोबर आहे? 2, 3, 5 कोटी असतील. अध्यक्ष महोदय सत्ताधाऱ्यांना समजा डबल, ओके, जे पद्धती चालू आहे त्याप्रमाणे समजू शकतो. यांच्याकडे 1000 कोटी रुपये आणि 1000 कोटी मधनं 300 कोटी रुपयाचे ओव्हरलॅपिंग नांदेडमध्ये. ओव्हरलॅपिंग अध्यक्ष महोदय, ओव्हरलॅपिंगचा अर्थ असा, जे गुरुता गद्दीमध्ये यांनी मुख्यमंत्री महोदय असताना कामं केली होती तीच कामं पुन्हा आता हे आल्यानंतर घेतली अध्यक्ष महोदय. हे अचानक मंत्री महोदय म्हणून नाही आले, यांनी प्लॅन केलेले अध्यक्ष महोदय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.